चिंता सजावे समाधान वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणी ते फळ संचिताचे तुका म्हणे घालू तयावरी भार वावा संसार देवा पायी ठेविले आनंदे तैसेची राहावे चिंता सुद्यावे समाधान विठ्ठल केवळ भोगणे ते फळ संचिताचे तुका म्हणे घालू तयावरी भार वावा संसार देवापायी ठेवले अनंते तैसेची राहावे चिंता सुद्यावे समाधान पांडुरंगा करो प्रधान
वक्रतुंड संभुतं तं नमामि शैनेश्वरं शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वनाथं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविद्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयारं सर्वलोकैकनाथं मायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दत्तो मुनिद्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवंतो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो न्याता नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान दिवा निवृत्ती उदारा सोपान दिवा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी मी का कुसरी काही जणीने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीगुरुचरण सरोज रज निजमनु मुकुर सुधारि बरनौ रघुवीर विमल जसो जोदायकुहि फलचारि बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहे हरहु कलेश विकार कृपाळु दार माझा ज्ञानेश्वर संसाराची ठेवली अनंत तेथे जिरावे चिंता सोडावे समाधान वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे तुका म्हणे घालू तयावरी भार वाहवा संसार देवा पायी ठेवले अनंत तेथे जिरावे चिंता सोडावे समाधान विठाला विठाला भक्ती आवडते देवा संकल्प माया संसाराची ठेवली अनंत तेथे जिरावे चिंता सुद्यावे समाधान प्रस्तुत प्राप्त ठिकाणी संत मंत साधू संतांच्या भगवंताच्या स्पर्शानं पावन झाली भूमी श्री संकट विमोचन गावदेवी मंदिर 12वे गाव तालुका कल्याण अशा पवित्र ठिकाणी पवित्र स्थानी पवित्र गावामध्ये पवित्र समाजामध्ये पवित्र अशा भाविकांमध्ये अखंड राम सप्ताह श्रीमद ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य शंकर महाराज शावडकर व वैकुंठवासी परमपूज्य सोमनाथ महाराज मानेवली व हरिभक्त पारायण विष्णू महाराज भंडारी हरिभक्त पारायण अंबादास महाराज हरिभक्त पारायण बाळराम महाराज बुवा
या सर्वांच्या मार्गदर्शनाने आशीर्वादाने चालू असणारा अखंड नाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्याकडे आली. सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्याची मूर्ती वैकुंठवासी लोकमान्य देवमान्य सुप्रसिद्ध कीर्तनकार वैराग्याची मूर्तिमंत पुतळे देहू निवासी जगद्गुरु तुकोबा यांचा सुंदर असा चार करणारा देवाला आवडणारी भक्ती सांगणारा अभंग सेवेकरता निवडला. विठाला आजच्या भागामध्ये तुकोबाने देवाला आवडणारी भक्ती या ठिकाणी प्रतिपादन करतायत. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा पर्याय देता तो असा सालावत प्रमाणे गेल्या 14 वर्षापासून चालू असलेली ही परंपरा चालू असणारा सप्ताह ग्रामयज्ञ ज्ञानयज्ञ ज्यांच्याकडून आम्हाला या ठिकाणी निमंत्रण मिळालं आमच्या आदरणीय श्री सुभाष भाऊ मिरकुटे यांच्याकडून मिळालेलं निमंत्रण त्या निमंत्रणामुळे तुम्हाला सर्व सज्जन श्रोते मायबापांच्या दर्शनाचा योग म्हणून प्रथमतः आयोजक नियोजक निमंत्रक मंडळी सर्वांचे त्या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद. कीर्तन रूपी सेवेकरता उपस्थित असणारी सर्व भजनी मंडळ गायनाचार्य सर्व महाराज मंडळी मृदुंगाचार्य शिष्टीवाले मंडपवाले लाइटिंगवाले आचार्य सर्वांचे आभार आणि कीर्तन रूपी सेवेला सर्व विठाला देवाला आवडणारी भक्ती सांगतायत. तुकोबारायचं मत असं आहे सरळ सरळ की बाबा भगवंताला भक्ती आवडते ती भक्ती आपण करणं अत्यंत गरजेचं आहे. का करायची कशा करता करायची शिट्टी कोणचं मारतो हॅलो हॅलो विको कमी करायचं विको हा विको फक्त गाठ द्या मला आनंदाचा भावांत लक्षात घ्या. म्हणजे पुढे जाता येईल साधकी जीवनामध्ये साधकी अवस्थेमध्ये साधक तुकोबारायाकडे गेला आणि साधकानं तुकोबारायाला विचारलं हो तुकाराम महाराज माणसाला मानवदेह मिळाला शरीर मिळालं मानवदेह मिळाली इथपर्यंत ठीक आहे पण मिळाल्यानंतर माणसाच्या दोन गोष्टी पाठीमागे लागतात. एका गोष्टीचं नाव आहे सुख आणि दुसऱ्या गोष्टीचं नाव आहे दुःख. साधकाचा प्रश्न आहे तुकोबाराया मला सुखी व्हायचंय तुकोबाराया मला सुखी व्हायचंय. तुकोबारायाने सांगितलं का नाही होणार सुखी होण्याकरता तर मानवाने आहे सुख मिळेल पण सुखाचा पत्ता लिहून घे. सुख रुपायचा सुखा लागी जरी करीसी तुला सुखी जर व्हायचं असेल तर तुला माझ्या पांडुरंगाजवळ जाणं अत्यंत गरजेचं आहे. सांगितलं पांडुरंगाजवळ जाण्याकरता काय करावं लागेल काही नाही भक्ती पंथ करून सोपा आणि पुण्य नागरिया त्याच्याकरता सोपा मार्ग आहे भक्ती पंथ त्याच्याकरता सोपा मार्ग आहे भक्ती पंथ आणि तुला करावी लागणार आहे भक्ती. सांगितलं भक्ती कोणती करू 9 प्रकारची नाही 9 प्रकारची माळ घालणं भक्ती नाही गण लावणं भक्ती नाही वाली करणं भक्ती नाही कीर्तन करणं भक्ती नाही भक्ती नाहीच. मग भक्ती करू कोणती तुकोबारायानं सांगितलं या भक्ती सगळ्या बाजूला ठेव. एक भक्ती अशी आहे का जी देवाला आवडते ती भक्ती तू साधकाचा प्रश्न रिटर्न वाढवलाय. साऊंड सगळे पुढे झाले मॉनिटर एकच ठेवलं नाही फक्त मला मागा आवाजाला सगळे पुढे झाले तर तुला भगवंताची भक्ती करावी लागेल आणि भगवंताजवळ जाण्याकरता महाराज देवाला एकच भक्ती आवडते. त्या भक्तीचं नाव सांगितलं संकल्पावी माया. बोलत जा संकल्पावी माया संकल्पावी माया संसाराची ही भक्ती देवाला आवडते ती तुला करावी लागणार. सांगितलं तुकोबाराया संकल्पावी माया संसाराची ही भक्ती जर आम्ही केली तर आमच्या संसाराचं काय सांगितलं संसारामध्ये टेन्शन घेऊ नको संसारामध्ये तत्वास आहे ठेविले आनंदे देव ठेवील तसं राहा आणि चित्तामध्ये समाधानता मान. जर असं वागला नाही तर वाहिल्या उद्वेग दुःखाची केवढा मग शेवटी काय भोगतवर्ण घडे संचिता वाचोडी. पण हे सगळं जर तुला व्यवस्थित करायचं असेल तुला संकल्पावी माया संसाराची भक्ती करायची असेल देव ठेवील तसं तुला राहायचं असेल आणि तुला दुःखाची निवृत्ती करायची असेल तर त्याच्याकरता एकच तुका म्हणे घालू तयावरी भार आणि वाहवा संसार. तुला सगळा भार देवावर घालावा लागणार आणि तुला सगळं काही महाराज भगवंताला जी भक्ती आवडते ती तू करावी लागणार. त्या ठिकाणी तुला सुख प्राप्त होईल. त्या सुखाचं नाव ब्रह्मसुख आहे पण त्याच्याकरता तुला भगवंताला आवडणारी भक्तीच करावी लागणार. अभंगाचा भावार्थ कीर्तनाला सुरुवात विठाला आता अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी काही महत्वाचे मुद्दे जरा बारकाई नाही का. देवाला मानत नाही असा माणूसही जन्माला आलेला आहे. बोलत जा देवाला मानत नाही असा माणूसही जन्माला आलेला नाही. त्याला यादीच लिहून घ्या पटापट. चोरही देवाला बोलत जाऊ तुम्हाला काही टेन्शन आहे का माझं तुम्ही असे का म्हणून बसले माझ्या अंतिम दिला आले कीर्तनामध्ये फ्रेश बसलं पाहिजे एकदम फ्रेश. काय असं म्हणजे काय माणसं गुदगुल्या करा हसणारच नाही
बोलताना मला एकदम फ्रेश बसलं पाहिजे, फ्रेश. तोंड बिंड सोडून द्यायचं नाही, नाही ते यायचं नाही. उद्या कळण तुम्हाला ते. मी सांगायची गरज नाही, मला थोडं ट्रॅक चेंज करावं लागला आज. ऐका महत्वाचा मुद्दा. कीर्तन बोलत जायचं. तुम्ही बोलला मी बोलला, आपण दोघांनी म्हणून करणं याचं नाव कीर्तन. मी सांगणार तुम्ही डुबले गेले याचं नाव प्रवचन. आपल्याला काय करायचंय? बोलत जा, आपल्याला काय करायचंय? मला सांगा, 14 वर्षापासून एवढा मोठा खटाटोप चालवलाय तुमच्या 12वी ग्राउंड, एवढा मोठा खटाटोप चालवलाय. हा इथं येऊन चिंता करण्याकरता का चिंतन करण्याकरता? बोलू जाओ महिला म्हणून तुमचं काय मत आहे? तरी बाई इथं आल्यावर चिंता करते, पप्यात बापन दरवाजा त्याला 12व्या अध्यायामध्ये काय माझी या भक्ता संसाराची चिंता समर्थाची कांता काय कोरायला मागे. राजाच्या मुलीनं भीक मागूच नाही, माझ्या भक्तानं याचं काय होईल याची चिंता करूच नाही. आणि चिंता करायची कशा करता मला? हो, चिंता करायची कशा करता? इथं ते खरावे. चिंता करून काय करणार आहे? चिंता करून काय करणार आहे? जन्माला आला आईला त्रास, शाळेत घातलं गुजीला त्रास, शाळेतून काढलं लगीन केलं सासूरवाडीला त्रास, जिकून जिकून मी आला भावबंदाला त्रास, आणि शेवटी कावळा शिवणा आम्हाला त्रास. फ्रेश राहिले माझे, फ्रेश आनंद. माझा आजचा प्रवास 750 किलोमीटर सकाळ धुमचा. तुम्हाला वाटतंय का थकल्यावर? वाटतंय का? वाटतंय का? मग तुम्हाला काय झालंय? जेवण बरं 2-4 दिवस मी खातच नाही. काय टेन्शन आहे का 4 दिवस एवढे? म्हणून वाक्य लक्षात ठेवा, कीर्तन सर्वण्यावर माणसाला आलं. माझं वैयक्तिक मत असं आहे. काय झालं? मी लांबून बोलतोय का जरा? नाही, उद्या बाबा अजून लांबून बोलतील, तुम्ही सावध व्हा. नाही काय होतं, काय माईकवर बोलायचं म्हटलं काय अडचण नाही. येतोय ना आवाज? हा, काय अडचण नाही दादा, राव एकदम ओके. येतोय आवाज? येतोय ना? अहो येतोय का? मागच्या नसला एकदा पुढे येऊन बसा. विठाला विठाला माझं एक वैयक्तिक मत आहे साहेब. माझं तुम्हाला पडतं का पटो नाही पटो त्याच्याशी मला काय घेणं देणं नाही. माझं वैयक्तिक मत असं आहे की माणसानं आलेला प्रत्येक क्षण आनंदातच घातला पाहिजे. प्रत्येक क्षण आनंदात घातला पाहिजे. बायको मरो नाही तर पोर मरो, आनंदी राहिला पाहिजे. महाराज तुकोबारायाची बायको गेली, रडले तुकोबाराय. पोरं गेली, कोपला पाटील गावाचे लोक. 400 एकर जमीन समाजाला दान केली, स्वतःची सावकारकी गेली. 400 एकर बागायतदाराच्या घरात चिमणी कोकायला दाना राहिला नाही. नाही रडले तुकोबाराया. मी म्हणतो ते तुकाराम ना आत्ताचा तुकाराम, आत्ताचा तुक्या. समजा आत्ताच्या तुकारामाची बायको गेलीच, जाऊ नाही या कडेची पण बघ गेलीच. किती दिवस रडतो आत्ताचा तुकाराम? बोल जाओ. हा, किती दिवस? 13 दिवस. लईच प्रेम असलं तर महिनाभर. मामाची पोर असली तर? मी विनोदानं दृष्टांत सांगत असतो. माझा एक बालपणीचा जोडीदार होता, बालपणीचा लंगोटियार म्हणतात त्याला. लंगोटियार. एका ताटात जेवायचं, एकत्र शाळेत जायचं. आणि माझा त्याचं नाव पण तुकारामच होतं. त्याचं नाव पण तुकारामच होतं. आणि नेमकं त्यांची माझी आता मागच्या 4-5 महिन्यापूर्वी भेट झाली. तो म्हटलं काय महाराज तुम्ही झाले बा महाराज? म्हटलं आम्ही झालो बा महाराज. त्याला म्हटलं तुझं काय चाललंय? तो म्हटलं माझं काय नाही, मी एका कंपनीत कामाला आहे, लग्न केलं, एक मुलगा आहे एक मुलगी आहे, एकदम आनंदी जीवन आहे माझं. म्हटलं बरोबर. तो म्हटलं या एका दिवशी भेटायला, वहिनीची तुमची ओळख होईल. म्हटलं काय हरकत नाही, येईल वेळ भेटल्यानंतर. पण नेमकं मला काय जायला जमलं नाही. मला आता मागच्या महिन्यात फोन आला, खळेकर महाराज तुमचा जो बालपणीचा जोडीदार आहे तुकाराम, त्याची बायको त्याची बायको गेलीच ना. आता गेल्यानंतर महाराज मी आता मला अंत्यविधीला जायला जमलं नाही, 13व्याला जायला जमलं नाही. पण म्हटलं आता 13वा झालाय, निदान भेटायला जाणं आपलं, बोलत जा, भेटायला जाणं आपलं कर्तव्य आहे. म्हणून मी 13वा वगैरे झाल्यानंतर भेटायला निघालो. आता आमच्या भागामध्ये भेटायला जाण्याची पद्धत अशी आहे, अशा ठिकाणी भेटायला जायचं म्हटल्यानंतर 1 किलो तांदूळ घ्यावा लागतो, 1 किलो साखर घ्यावं लागते, पावशेर चहापत्ती, सगळं काय नेतात का तुमच्याकडे? नेतात का? खाऊनच येतात? ही पद्धत आहे. मग ते सगळं काय मी एका पिशवीमध्ये घेतलं, पिशवी घेतली आणि निघालो. महिलामुळे तुम्ही माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. जादा करून अशा ठिकाणी तुम्ही भेटायला जाता, बरोबर बरोबर. मग तुम्ही तिथं गेल्यानंतर तिथालची माणसं तुम्हाला पाहिल्यानंतर जादा रडतात का कमी रडतात?
काय अवसान सापडत काय त्यांना. आता मी सगळी पिशवी घेतली बरोबर आणि निघाल्यानंतर तो आपला त्याच्या दारापुढे गेलो. तो आपला दारात गुडघ्यात मुंडकं घालून बसलेला होता. उजव्या बाजूने मुलगा होता, डाव्या बाजूने मुलगी होती. त्यानं काही मला पाहिलं नाही, पण त्याच्या मुलीनं पाहिल्या मुलगी तिच्या बापाला म्हटली, पप्पा कुणीतरी महाराज आले वाटतं. आणि यानं वर पाहिलं आणि यानं मला पाहिलं. त्याला रावणास त्याचा अंत करून दाटून आलं. त्या अगोदर गप होतं आपलं, पण त्यानं मला पाहिला ना असा जोरात फुरका मारला. म्हणलं आता नाही जगत काय कर महाराज, आता तर मला रडता येत नाही. मी आपलं जवळ गेलो. तो म्हणला महाराज आले का. मी आपलं बळच म्हणलं आलो ना. महाराज तिला नव्हतं न्याय लागत राव, मला न्याय लागत होतं. मी म्हणलं जाऊ द्या, देहाची गावा आली या जन्म मृत्यूची सोड या. इथं आल्यानंतर जो आलाय तो जाणार आहे. तो म्हणला तिला नव्हतं न्याय लागत राव, मला न्याय लागत होतं. मी म्हणलं राव दुःख. मी म्हणलं मग दुसरं करता का. तो म्हणला चे मागच्या महिन्यात जोडीनं सैराट पाहिला राव. महाराज तिला नव्हतं न्याय लागत, मला न्याय लागत होतं. मी म्हणलं मग दुसरं करता का. तो म्हणला चे आपलं काय वय राहिलं का दुसरं करण्याचं, आणि आपल्याला कोण द्यायचं. मी म्हटलं मी करतो मध्यस्थी, देईन कोणी पण. तो म्हटला महाराज खरंच सांगू का आपली खरंच इच्छा नाही दुसरं करण्याची, पण पोरांक पाहिलं का पोटात तुटत. रस्त्यानं कोणची बाई चालली का पोरं म्हणत्या मम्मी सारखी दिसती. म्हणून म्हणतो महाराज मला बायको नसावा, पण माझ्या पोरांना आई असावा. मग ती काय तुम्ही नेऊन लागून का. आमचे तुकोबारा रडले नाही महाराज. तुकोबारायनं उलटच सांगितलं, बाईला मेली हेवे माया सोडविली. फ्रेश राहिलं पाहिजे, फ्रेश. म्हणजे काय माणसाला सवय असते, तुम्ही गुदगुल्या करा एखाद्या माणसाला ती हसणारच नाही. तुम्ही असं गुदगुल्या करा त्याला. तुम्ही आता शेजाऱ्याला करून पहा, हसते नुसतं हसते. तर त्याच्या बापाची शपथ आहे हसणार. आणि मग ते कीर्तनाचं महाराज दुसऱ्या दिवशी काय होतं माहिती का. दुसऱ्या दिवशी ते म्हणतं काय रात्रीच्या बाबाचं कीर्तन आपल्याला पटलं नाही. अरे त्याला कशाला नाव ठेवतो, तुझ्या थोबाडाकडे पाहून त्यानं नीट केलं. आता मला सांगा, तुम्ही जर असं तोंड सोडून बसले वांग सांगायचं का तुम्हाला. फ्रेश राहिलं, फ्रेश. ऐका तुम्हाला आपल्याविषयी काही शंका आहे का. आहे का तुम्हाला आपल्या कीर्तनाविषयी काही शंका, तुम्हाला आपल्या अभंगाविषयी काही शंका. तुम्हाला कीर्तन संपेपर्यंत तुमच्या मनात कुठल्याही प्रकारचा प्रश्न येऊ बिंदास उभा राहायचं आणि विचारायचं. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आपण दिलं नाही तर आपण बिगर पाकिटाचा इथून निघून जाणार. ज्यांनी तारीख दिली ते म्हणते याला कोणतरी विचारायला पाहिजे रे. याला त्याचं उत्तर नाही यायला पाहिजे रे. मग बाय कसा दामटी तो. पण प्रश्न कीर्तनातला विचारायचा, बाहेरचा नाही. नाही तर करताना घोटाळा. काल मराठवाडा भागात होतो, 4-5 हजार लोक कार्यक्रमाला. मंदिराचं काम चालू होतं आणि मंदिराची वाळू मंडप मध्ये पडलेली होती. आणि मी सहज बोलता म्हटलं विचारा बा एखादा प्रश्न. बरं कोणी विचारावं काय विचारावं त्याला लिमिट आहे का नाही. 22चा टोनगा होता, एक वळू, भंगरी, तोंडाचा माव्याचा घाणवास, पायातल्या बुटाचा श्वासाचा घाणवास. आणि त्या मंडप मध्ये मंदिराच्या कामाची वाळू पडलेली होती. त्यानं काय विचारावं माहितीये का मला. त्यानं अशी हातात वाळू घेतली आणि मला म्हणे सांगा महाराज ही वाळू किती. आपलं तर डोकंच बंद झालं. म्हणलं डिझेल गेलं. अरे त्याला म्हटलं तुला प्रश्न कीर्तनातला विचारायचा सांगितला, मग तुम्हाला वाळू काय नदीत आहे का कीर्तनात आहे ना. आता काय शील झाला म्हणलं बा. त्याला म्हणलं आपल्याला नाही तू सांग, तुम्हाला फुकट नाही 500 द्यावं लागतील. त्यानं 500 घेतले माझ्या म्हणतो म्हणला काय येडे वंजुळ भरेल किती आहे. काही नगिनी लई विचित्र असतात महाराज. आल्या विषयामध्ये आपल्या हातामध्ये काही नाहीच, तर माणसानं चिंता करण्यापेक्षा काय केलं पाहिजे.
एक वाक्य लक्षात ठेवा, एक वाक्य लक्षात ठेवा, चिंता करण्यापेक्षा चिंतन केलं तर तुम्हाला ब्रह्मसुखाची प्राप्ती होईल. पण चिंतन सोडून तुम्ही चिंता करत बसले तर विषय सुखाच्या नादी लागून महाराज एक दिवस तुम्ही ब्रह्मसुखापासून मुक्ता. कारण ब्रह्मसुख फक्त इथंच, इथंच, दुसरीकडे. एखाद्या गाढवानं ठरवलं चला मला कीर्तन ऐकायचं, ऐकता येईल, ऐकता येईल. एखाद्या बैलानं ठरवलं चला मला प्रवचन ऐकायचे, ऐकता येईल. एखाद्या कुत्र्यानं ठरवलं चला मला माळ घालून भजन करायचं, करता येईल, नाही करता येणार. ती जात जनावरांची, ती जात कशाची, शेवटाची पाळी. आणि याच गणे देवाचे इथंच, दुसरीकडे कुठं नाही. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो जरा बारकाई नाही का, जरा बारकाई नाही का. ज्यांना ज्यांना कीर्तन प्रवचनाचा कंटाळा येतो, ज्यांना ज्यांना भजनाचा कंटाळा येतो, ज्यांना ज्यांना परमार्थाचा कंटाळा येतो, त्यांना फक्त आकार माणसाचा असतो, ती जात जनावरांचीच असते. आता जी कीर्तनाला येत नाही ना तुम्ही ओळखून, महाराज माणसाला विचित्र असतात. आता तुम्ही पहा ना किती विचित्र अवस्था आहे. मला सांगा प्रवचनाला वेळ किती असतो, बोलत जाओ. प्रवचनाला वेळ 1 तास, कीर्तनाला 2 तास, सिनेमाला, तमाशाला बरं गर्दी कीर्तनाला ज्यादा का तमाशाला ज्यादा? किती विचार करण्यासारखी गोष्ट आहे. नंबर लावून सिनेमा पाहायला नालायकांनी नंबर लावून पाहिला का नाही, पाहिला का नाही? कोणता? हा सैराट. नाही महाराज विचित्र अवस्था आहे. ज्यानं काढला तो बसला 80-85 कोटी छापून. एक माहिती म्हणून तुम्हाला सांगू, तुम्ही पेपरला वाचला असेल, टीव्हीला पाहिलं असेल, माहिती म्हणून तुम्हाला सांगून जातो महाराज. त्या सिनेमामुळे झालेले दुष्परिणाम, त्या सिनेमामुळे झालेले दुष्परिणाम महाराज. सिनेमामुळे प्रेमाची प्रकरणं वाढली महाराज. मुलींना धाक नावाची गोष्ट राहिली नाही. मुली बेताल झाल्या आणि मुलं सुद्धा बेताल झाली महाराज. आमच्या भागामध्ये घडलेली घटना महाराज, महिन्यानं सण झाला त्या घटनेला, महिन्यानं सण झाला महाराज घटनेला. आणि ऐका त्या सैराट सिनेमाचा परिणाम. 2016 मध्ये, 2016 मध्ये असा एकही तालुका नाही का त्या तालुक्यात पाऊस नाही. 2016 सालामध्ये असा एकही तालुका नाही का त्या तालुक्याला पाऊस नाही. पण एकच गाव असं आहे का त्या गावातल्या लोकांना आज प्यायला पाणी नाही. आणि ते गाव म्हणजे ज्या ठिकाणी सैराट सिनेमाची शूटिंग झाली ते प्यायला पाणी नाही लोकांना. देव येतो महाराज. मागच्या महिन्यात 1.5 महिन्यामध्ये सैराट पाहिला. गरीबाची मुलगी, गरीबाची मुलगी महाराज. श्रीमंताच्या मुलींनी नादावलं तिला, चल बाई आपल्याला सिनेमा पाहायला जायचा. गेली मुलगी, 12वी शिकत होती. आणि महाराज मुलीकडे मोबाईल होता. मुलीचं प्रेम प्रकरण असेल काय असेल तिची तिला माहिती. 12वी शिकलेली मुलगी 10वीला असताना बापानं महाराज सालं घालून मुलीला मोबाईल घेऊन दिला होता. महाराज बापाला एकच वाटत होतं की माझी मुलगी काहीतरी मोठी व्हावी, माझी मुलगी स्वतःच्या पायावर उभा राहावी. आणि महाराज 12वी झाली. आईनं सांगितलं मला थोडं वातावरण वेगळं वाटतंय, मुलीचं लग्न करून टाका. आणि गरीबाच्या घरात नेहमी मुलीचे लग्न लवकर केले जातात. आपल्याला वेळ नाही, मी कामाला जाते, तुम्ही कामाला जाताय, मुलीचं लग्न करून टाका. बाप म्हणलं काय हरकत नाही. बापानं पाहुणे आणले, मुलगा नोकरदार पाहिला आणि बापानं मुलीचं लग्न ठरवलं. 1 महिन्यावर लग्न ठरवलं, लग्नही थाटामाटात ठरवलं महाराज. मुलगाही रूपवान सुंदर गुणवान होता. 1 महिन्यावर लग्न आलं. बापाकडे संपत्ती नव्हती. 2 एकर जमीन होती, बापाने 1 एकर जमीन विकून टाकली. 1 लाख रुपये मंडपवाल्याला दिले, 1 लाख रुपये बँडवाल्याला दिले, आचार्याला दिले, सर्व काही पैसा वाटून दिला. आणि बापानं लग्नाच्या पत्रिका छापल्या. बापानं उन्हा दानाच्या बसनं जाऊन पाहुण्यारावळ्यांना पत्रिका वाटल्या. गावातल्या पत्रिका सायकलवर वाटल्या. 8 दिवसावर लग्न आलं दादा, 8 दिवसावर लग्न आलं. आणि 8 दिवसावर लग्न आल्यानंतर महाराज बाप मुलीच्या खोलीमध्ये गेला. गुरुवार, वार बुधवार होता. आणि दुसऱ्या दिवशी गुरुवारी आमच्या रावरीचा बाजार होता. वार बुधवार होता. बापानं मुलीचा दरवाजा वाजवला, मुलीने दरवाजा उडवला. आणि बापानं ताईला सांगितलं, ताई खूप चांगलं स्थळ पाहिलंय तुला आणि 8 दिवसानं जाणार आहे पुरी तू. बापाच्या डोळ्यात खळकन पाणी आलं.
कारण एक सांगू तुम्हाला माझ्या मुली, एक मरेपर्यंत एक वाक्य लक्षात ठेवा मुलींनो, लग्न झाल्यानंतर तुमचा पती सुद्धा तुमच्यावर एवढं प्रेम करणार नाही, एवढं प्रेम मरेपर्यंत आमचा बाप तुमच्यावर करणार आहे. पती सुद्धा करणार नाही, एवढं आमच्या बापाचं प्रेम आहे. महाराज किती निर्दयी असू दे आमचा बाप, किती निर्दयी असू दे आमचा बाप, आणि एकुलता एक मुलगा मरो दे आमच्या बापाचा रडणार नाही. पण मुलगी वाटा लावताना भर मंडपात रडल्याशिवाय राहणार. बापाचं प्रेम येते. महाराज मुलीच्या लग्नाला खर्च केल्यानंतर लोक बापाला विचारतात, मुलीच्या लग्नाला खर्च खूप केला. त्यानं सांगितलं जाऊ द्या, खर्च होऊ द्या, पण मुलगी तर सुखी आहे ना, त्याला दुसरं काही लागत नाही. आणि तो बाप कधी आठवतो आपल्याला, कधी आठवतो? महाराज जन्माला घालणारी आई आपल्याला लवकर आठवते हो, जन्माला घालणारी आई आपल्याला लवकर आठवते हो. पण ज्या दवाखान्यात जन्माला आलोय त्या दवाखान्याचं बिल भरणारा बाप आपल्याला कधी आठवलाच नाही. महाराज त्याच्याही पुढे जाऊन सांगू, शाळेमध्ये हळूच जा, शाळेमध्ये डबा करून देणारी, शाळेमध्ये आवरून देणारी आई आपल्याला आठवते हो. पण काबाड कष्ट करून शाळेची फी भरणारा बाप आपल्याला कधी आठवतच नाही. महाराज लग्न कार्यामध्ये मुलीच्या लग्नामध्ये 4-5 आयाबायांना घेऊन आई रडून मोकळी होते. 4-5 आयाबायांना घेऊन आई रडून मोकळी होते. रडणारी आई आपल्याला दिसते हो, पण बँडवाल्याच्या आणि मंडपवाल्याच्या पाया पडणारा बाप आपल्याला कधी दिसलाच नाही. बापाचं कार्य खूप मोठं आहे दादा, बापाचं कार्य खूप मोठं आहे. राजा छत्रपतीचा इतिहास आपल्याला आज दिसतो, पण शहाजी राजांचा त्याग, त्याच्या पाठीमागे आपण त्याचा विचारच करत नाही हो. 22व्या वर्षी माझ्या माऊलीने समाधी घेतली, 22व्या वर्षी माझ्या माऊलीने समाधी घेतली, पण त्याच्या पाठीमागे विठ्ठल पंतांचं देहांत, प्राचित्ता, त्याग आपण कधी पाहिलाच नाही हो, पाहिलाच नाही. महाराज राम आपल्याला आज आठवतो, आणि रामाला जन्माला देणारी कौशल्या माता आठवते. पण महाराज मरायच्या टायमाला एकही मुलगा जवळ नव्हता. पुत्रयोगानं मरणारा राजा दशरथ आपल्याला कधी आठवलाच नाही. बाप आहे तो. मुलींनो एक वाक्य मरेपर्यंत लक्षात ठेवा, तुम्हाला शाळा शिकता आल्या तर शिका, नाही तर शिकू नका, पण मरेपर्यंत ईश्वरासारख्या बापाला तुमच्यामुळे कधी खाली समाजात खाली पाहण्याची वेळ येईल असं कधी वागू नका. हा 2016चा तुमचा सप्ताह महाराज, याच्यापेक्षा वेगळं काही नाही, याच्यापेक्षा वेगळं काही नाही. महाराज सिनेमा पाहून परिवर्तन होत नाही, पण सिनेमा पाहून माणसं बिघडल्याशिवाय राहत नाही. आणि ऐका महाराज, बापाने मुलीला सांगितलं, ताई 1 लाख बँडवाल्याला दिलेत, 50 आचाराने दिलेत, ताई जेवणही चांगलं ठेवणे तुझ्या लग्नात. महाराज ताई नाही रडत, आणि बापानं कोपरीच्या खिशामध्ये हात घालावा. थोड्यातला बाप आमचा कोपरीच्या खिशात हात घालावा. 10,000चा बंडल बापानं काढलं आणि पोरीच्या हातात टेकवलं आणि पोरीला सांगितलं, तावडे उद्या रावरीचा बाजार आहे, काय लग्नाची खरेदी करायची करू नये. पोरीने सांगितलं हो बाबा. पण महाराज दुसऱ्या दिवशी सकाळी मुलगी 7 वाजता उठली, 8 वाजता बाजारामध्ये गेली, 10,000 रुपये जवळ होते. मुलीनं काय खरेदी केलं काय नाही किती तिला माहिती. संध्याकाळी महाराज बापाला वाटलं आपल्या मुलीनं काय काय खरेदी केली, पैसे कमी पडले का काय, म्हणून बाप संध्याकाळी 7 वाजता मुलीचा दरवाजा वाजवायला लागला. दरवाजा वाजवला, परंतु दरवाजाला बाहेरून कुलूप होतं. बापाला बापाच्या काळजामध्ये थर झालं, पायाखालची जमीन सरकल्यासारखी झाली, डोक्यावरचं आभाळ खाली आल्यासारखं वाटायला लागलं की 7 वाजले. माझी मुलगी सकाळी 7ला गेली, अजून आली कशी नाही. बापानं धावत बाजारामध्ये गेला, अख्खा बाजार पाहता घातला, पण मुलगी दिसत नव्हती. बापानं पोरीचा नंबर डायल केला, नंबर कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर सांगितला. बापाच्या छातीमध्ये थर झालं. 8 दिवसावर लग्न आलंय, 8 दिवसावर लग्न आलंय. पोलीस स्टेशनला जावं तर माझा इज्जतीचा प्रश्न आहे. नातेवाईकात बोबाटा करावा तर सर्वांना पत्रिका वाटल्यात व लग्नाच्या. एकटाच रडत होता बाप, गुडघ्यात मुडकं घातलं आणि रात्रभर रडत होता. मुलींनो आमचा बाप रात्रभर रडत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी परत इकडं पाहिलं, मैत्रिणीकडे पाहिलं, नाही सापडली मुलगी. बापानं परत नंबर डायल करून पाहिला, नंबर कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर सांगितला. रडत होता. स्वतःच्या बायकोला सुद्धा सांगू शकत नव्हता की आपली मुलगी 2 दिवसापासून बेपत्ता आहे. तिसऱ्या दिवशी नाविलाजाने निघाला. तो म्हटला आता काही झालं तरी चालेल, पण पोलीस स्टेशनला तक्रार द्यायलाच पाहिजे. 3 दिवस झाले माझी मुलगी घरी नाही, 5 दिवसावर तिचं लग्न आलंय.
म्हणून बाप घाईनं फोटो घेऊन पोलीस स्टेशनला निघाला. तेवढ्यामध्ये बापाच्या खिशामध्ये फोन वाजला आणि बापानं फोन वर काढला आणि बापाला पोलीसचा नंबर दिसला. आमचा बाप एवढ्या टेन्शन मध्ये गालात हसला. मुलीनो, एवढ्या टेन्शन मध्ये माझ्या मुलीचा फोन आलाय म्हणून बाप गालात हसला. त्यानं नाही विचारलं ताई तू कुठे आहे. मुलीनो, त्यानं नाही विचारलं ताई तू कुठे आहे. त्यानं पहिल्यांदा विचारलं ताई तू सुखी आहे ना. काय विचारलं? ताई तू सुखी आहे ना. तिनं सांगितलं बाबा हो मी सुखी आहे हो, बाबा मी सुखी आहे हो. पण बाबा माझ्याकडून एक चूक झाली बाबा, बाबा माझ्याकडून एक चूक झाली बाबा. 10वी पासून एका मुलावर माझं प्रेम होतं बाबा. बाबा तुम्ही जे 10,000 रुपये दिले ना, ते 10,000 रुपये घेऊन आम्ही दोघांनी पळून जाऊन लग्न केलंय बाबा. बापानं लग्न केल्याची बातमी ऐकली, हातातला फोन खाली पडला आणि त्याच बापानं दोर लावला, फास घेतला महाराज. बाप फाशी घेऊन मरण पावला. हा धक्का आमच्या आईनं सहन झाला नाही. आईनं भरलेल्या विहिरीमध्ये उडी मारली, आईनं आत्महत्या केली. 8 वर्षाचं लेकरू हे सगळं काही पाहतच होतं. पोरगं गालात हसत होतं, पण त्याला माहितीच नव्हतं का माझ्या बहिणीमुळे माझ्या आई बापानं आत्महत्या केली आणि मला आई आणि बाप नावाचा शब्द माझ्या आयुष्यातला संपला होता. नातेवाईक जमले, नातेवाईकांनी आई बापाचा व्यक्तिविधी केला. त्याच मुलाच्या नावावर 1 एकर जमीन महाराज ती विकून टाकली. काही पैसे वाटून घेतले, काही पैसे खर्च केले आणि 25,000 रुपये भरून त्याच मुलाला गुहा येथे, राहुरी तालुका गुहा येथे अनाथ आश्रमात टाकण्यात आलं. ही 2 महिन्यापूर्वीची घटना आहे महाराज. याला एकच कारण आहे, सिनेमा पाहून लोक बिघडतात, परिवर्तन होत नाही. आणि मला सांगा ना, सिनेमाची मर्यादा कुठपर्यंत आहे? सिनेमाची मर्यादा, अरे वर्तमानपत्राची मर्यादा दुपारपर्यंत आहे. वर्तमानपत्र दुपारपर्यंत चालू शकतं, दुपारपर्यंत नाही. वर्तमानपत्राची मर्यादा दुपारपर्यंत आहे. गाण्याची मर्यादा 15 दिवस आहे. सिनेमाची मर्यादा 1 महिनाभर आहे. पण माझ्या गाथा आणि ज्ञानेश्वरीची मर्यादा चंद्र सूर्य आहे तोपर्यंत. गाथा ज्ञानेश्वरीचं सैराट पाहा, किती विचार करण्यासारखी गोष्ट आहे पहा. नंबर लावून पाहिला, नंबर लावून. काही मी तर जोडीने पाहिला, कोणी कोणी नाही पाहिला हातवर करावर. 2-3च सापडतील खरी. त्या सैराट मधल्या हिरोचं नाव रे, हा बादशा. तू इकडचं तूच हा 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 हे तूच उभा राह, घाबरू नको. मी आहे, घाबरू नको. उभा राह, मी आहे रे, घाबरू नको. हा राय तू राय, तू का राय राय उभा राय. परशाच्या जोडीदार मोठीने सांगायचं ना तुम्हाला केलं पाहिजे. परशाच्या जोडीदारणीचं नाव हा आरची. बस बस महाराज. मला सांगा, या छोट्या छोट्या मुलांवर जर हे संस्कार झाले, मला सांगा ना पुढची पिढी कशी तयार होईल. आणि एक वाक्य मरेपर्यंत लक्षात ठेवा, तुम्हाला पटव नाही पटव. घरामध्ये पारमार्थिक वारसा लागण्याकरता त्याला बापच पारमार्थिक लागतो असं काही नाही. आता मी कीर्तन करतोय म्हणजे माझा बाप पण कीर्तन करणार असेल का? सांगा, असेल का? आता माझं रनिंग 27 आहे, मला 12 वर्ष झाली महाराज. आता तुमच्याकडे मी आता 2-3 वर्ष झालं. पण एक सांगू तुम्हाला, जाता जाता एक वाक्य लक्षात ठेवा. बऱ्याच लोकांना असं वाटतं आता मी कीर्तन करतोय, कोणी कीर्तन करा सुद्धा. माझं उदाहरण घ्या, मी कीर्तन करतोय, मग बरीच लोक मनातल्या मनात विचार करतात, याचा बाप कीर्तनकार असेल, याचा बाप पाखवाद्या असेल, याचा बाप माळकरी असेल, याची आई माळकरी असेल, याचं घर धार्मिक असेल. करता का नाही विचार? खरं सांगा. पण माहिती म्हणून तुम्हाला सांगू नये, पण तुम्हाला सांगून जातो. माहिती म्हणून सांगून जातो तुम्हाला. गेल्या महाराज 1 तासापासून जो 27 वर्षाचा मुलगा तुमच्या समोर उभा आहे, तो एका माळकऱ्याचा नाही, तो एका कीर्तनकार्याचा नाही महाराज, तो एका भाजण्याचा नाही. तर श्रामपूर तालुक्यामध्ये 1 नंबर पेताळ म्हणून ज्या माणसाला ओळखल्या जात होतं, त्या पेताळ बापाचा मुलगा तुम्हाला हे सांगतो, ही त्याच बापाची पुण्याई महाराज. तुम्ही म्हणतात पेताळाची कसली आली पुण्याई? आमचा जन्म व्हावा आणि आमच्या बापानं दारूला पूर्ण विराम द्यावा, हीच त्यांची पुण्याई महाराज. हीच त्यांची पुण्याई. घरामध्ये चांगली मुलं जन्माला येण्याकरता आईची कूस पवित्र लागते, बापाचं पूर्वजन्मीचं पुण्य लागतं. म्हणून हे जे संस्कार आहेत काही, ही बाजूला ठेवा माणूस. किती विचार करण्यासारखी गोष्ट आहे बा, किती विचार करण्यासारखी. चांगल्या गोष्टी माणसं नकोच म्हणतात, नकोच. म्हणून प्रबोधनाचा विषय म्हणून एक वाक्य मरेपर्यंत लक्षात ठेवा महाराज.
जावल्या गळ्यात माळ घातली नाही तरी चालेल, कपाळाला गंध लावला नाही तरी चालेल, नका काही करू, पण जीवन असं जगा माझ्या माऊली सारखं जगा, माझ्या माऊली सारखं जीवन जगा. अरे 16 वर्षी माझ्या माऊलीला ज्ञानेश्वरी लिहिली, शके 1212 तरी टीका केली ज्ञानेश्वरी, सचिदानंद बाबा आदरेली कपूजा महाराज, नाही तर त्याला ओवी देतात असं नाही. अर्जुनाचे निव्याचे गीता प्रकाशुनी श्रीराजे, संसाराये म्हणे थोर मोजे, फेडिले जगाचे. महाराज माऊलीनं 16 वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली आणि 22व्या वर्षी माझी माऊली समाधी घेणार आहे. आळंदीमध्ये वाऱ्यासारखी वाता पसरली, माझी माऊली समाधी घेणार आहे, माझी माऊली समाधी घेणार आहे. एकच शोककळा पसरली होती की माऊली समाधी घेणार आहे. विटेवरच्या पांडुरंगाला कळालं माझी माऊली समाधी घेणार आहे. विटेवरच्या पांडुरंगाला धावत धावत आळंदीमध्ये यावं. आळंदीमध्ये सर्व काही वातावरण दुःखमय झालेलं आहे आणि म्हणून अजूनही जाऊ द्या माणसं आळंदीला, हाडाचा वारकरी जाऊ द्या आळंदीत. एकादशीच्या दिवशी आनंदानं राहील, द्वादशीच्या दिवशी आनंदानं राहील, पण समाधी सोहळ्याच्या दिवशी त्याच्या डोळ्यात पाणी चालत आणि ज्याच्या डोळ्यात पाणी येणार नाही ना तो हाडाचा वारकरी नाही. हाडाचा वारकरी असेल तर त्याच्या डोळ्यात पाणी चालू पाहिजे. अहो वाऱ्यासारखी वार्ता पसरली होती माऊली समाधी घेणार आहे. विटेवरच्या पांडुरंगाला कळलं, पांडुरंगानं पाहिलं की माऊली समाधीलाच झाली. पांडुरंग रुक्मिणी सहित आलेले होते. पांडुरंगाच्या डोळ्यामध्ये खळखळ पाणी आलं, पांडुरंगाचं पाणी गालावर पडलं आणि रडणाऱ्या पांडुरंगाला रुक्मिणी मातेनं पाहिलं आणि रुक्मिणी मातेनं पांडुरंगाला विचारलं, देवा तुमच्या सत्तेवर हे जग चालतंय, तुम्ही विश्वव्यापक परमात्मे आहात, तरी तुमच्या डोळ्यामध्ये पाणी. पांडुरंगानं सांगितलं, ऐक रुक्मिणी ऐक, अगं माझी माऊली समाधीला चालली म्हणून रडत नाही रुक्मिणी, माझी माऊली समाधीला चालली म्हणून रडत नाही रुक्मिणी. अगं विचार कर, कलियुगामध्ये 16 आणि 18 वर्षाचा टोणगा दारूपेत बोबलत फिरणार आहे. माझ्या माऊलीनं 16 वर्षी ज्ञानेश्वरीची निर्मिती केली, अख्ख्या विश्वाला ज्ञानाचा सागर ठेवला आणि आज 22 वर्ष वय आहे. माझ्या ज्ञानाचं कवळ वय आहे ग, कोवळे पाय आहेत का त्याचे, आणि ह्या वयात समाधी घेती माझी माऊली. अगं तिचं वय आहे का समाधी घेण्याचं. रुक्मिणी मातेनं विचार केला, रुक्मिणी मातेच्या डोळ्यात खळखळ पाणी आलं. रडणारी रुक्मिणी माता माझ्या पांडुरंगानं पाहिली आणि पांडुरंगानं रुक्मिणी आई साहेबांना विचारलं, रुक्मिणी अगं मी रडत होतो माझी माऊली समाधीला चालली म्हणून, पण तू का रडते रुक्मिणी. रुक्मिणीच्या डोळ्यात पाणी आलं आणि रुक्मिणीनं सांगितलं, ऐका हो, तुमची माऊली समाधीला चालली म्हणून रडत नाही हो, तुमची माऊली समाधीला चालली म्हणून रडत नाही हो. मला या गोष्टीचं रडू येत आहे की 22 वर्षाच्या मुलाकरता विटेवरच्या पांडुरंगानं रडावं, याचं मला रडू येत आहे. महाराज 22 वर्षाच्या मुलाकरता जर विटेवरचा पांडुरंग रडत असेल तर आपण गेल्यानंतर निदान आपल्या घरच्यांनी तरी आपल्याकरता रडावं. माणसानं असं जीवन जगलं पाहिजे. रस्त्यानं चालताना असं चाला की लोकांनी तुम्हाला रामराम घातला पाहिजे. बसताना अशा ठिकाणी बसा की 4 माणसं जवळ येऊन बसली पाहिजे. आणि मरताना असं मरा की ज्याला कळण त्याच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. मरावे परी असं जीवन करणं. कारण माळ घातली म्हणजे माणूस लई धार्मिक झाला असं काय नाही. बरं खरं सांगा मला सगळेजण मोठ्या आवाजात सांगा, माळ घातली म्हणजे माणूस धार्मिक झाला का. आवाज कमी येतोय. माळ घातली म्हणजे माणूस धार्मिक झाला का. सगळ्यांनी म्हणायचे माळ घातली म्हणजे माणूस धार्मिक झाला का. नाही, अजून आवाज पसंत नाही आपल्याला. तुमचा आवाज जोपर्यंत मला पसंत नाही तोपर्यंत असंच चालणार. गळ्यात माळ घातली म्हणजे माणूस धार्मिक झाला का. कपाला गण लावला म्हणजे माणूस वारकरी झाला का. आवाज कमी वर यायचा नाही. पंढरपूरची वारी करतो म्हणजे सज्जन झाला का. लय अन्नदान करतो म्हणजे दाता झाला का. मी कीर्तन करतो म्हणजे सज्जन झालो का. मग जाऊ का. या सही लोकांचं लोक फक्त येताना फोन करतात, कुठं आले माणूस, कुठं आले माणूस. आता जाताना काय घेणं देणं. पलटी झाला, माणूस काठात गेला, रात गाई. तुम्ही लई लांबची आहेत माझ्या.
तुम्ही लई लांबचे आहेत माझ्या घरातली माणसं माझी नाही हा? सकाळी कार्यक्रमाला निघायचं असलं का 7ला जेवण असतं, घ्या जेवण. पण सकाळी अगोदर विचारणार कीर्तन आहे का आज? आपण जर म्हणलं नाही मग जेव्हा 1 वाजता. मी बोलत नाही कबीर बाबा सर्व पैसे की बाई दिल का साथी. माझ्या घरातला प्रसंग सांगतो तुम्हाला, जाऊ दे. आता मागच्या महिन्यामध्ये मी अचानक घाबरा झालो. 1:30-2 वाजता अचानक मला श्वास कमी प्रमाणात भेटायला लागला. मग मला आमचा ड्रायव्हर आमच्या घरच्यांनी दवाखान्यात नेलं. दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टरांनी मला चेक केलं. डॉक्टर म्हटले महाराज तुम्हाला लय वेळा सांगितलं लय नका आडत जाऊ, थोडं हळूच बोलत जा. म्हटलं झालंय काय? ते म्हटले श्वास नलिकेवर सूज आली बा. म्हटलं याला पर्याय काय? ते म्हटले आता तुम्हाला 3 दिवस मौन पाळावं लागेल. काय करावं लागेल? बार काय नाही का बरं, काय करावं लागेल? मौन पाळावं लागेल. महाराज मग मी म्हटलं काय हरकत नाही बा. आता मी घरी गेलो, पण नेमकं दुसऱ्या दिवशी मला आमच्या नगरला कार्यक्रम होता सकाळचा कीर्तनाचा. आता मला सांगा मौन पाळायचं म्हटल्यानंतर सकाळचं कीर्तन करता येईल का? येईल का? अहो येईल का? मग मी झोपायच्या अगोदर 2-2:30 वाजले होते. झोपायच्या अगोदर बायकोला म्हटलं हे बघ हा मोबाईल आहे, या मोबाईल मध्ये 200-250 महाराज लोकांचे नंबर आहेत, तुला सगळे महाराज लोक माहिती आहेत, तू कोणत्याही एका महाराजाला फोन कर, त्यांना सांग आमचे महाराज आजारी आहे, त्यांना काही 3 दिवस बोलायचं सांगितलं नाही, मौन पाळायचं सांगितलंय, तुम्ही तेवढं नगरला जाऊन महाराजांच्या जागेवर कार्यक्रम. काय चुकलं का माझं? काय चुकलं का? काय चुकलं का? तिनं सांगितलं काय नाही तुम्ही झोपा बिंदास. आता मी झोपलो बिंदास. सकाळी 8 वाजता त्या कार्यक्रमवाल्यांचा फोन आला. फोन बायकोला उचलला. ते म्हटले महाराज येणार आहे का नाही? तिनं सांगितलं तुम्ही टेन्शन घेऊ नका कीर्तन होणार आहे. कोणाला? 9 वाजता मला उठवायला सुरुवात केली. ती मला म्हणे ओ उठा ना. म्हटलं का नाही काही प्रॉब्लेम आहे का? ती म्हणे तुम्हाला कीर्तनाला नाही जायचं का? म्हणलं तो या गाणं मागे देऊ का? अरे म्हटलं बावड बिवड झाली काय? तुला एवढं सांगितलं का माझी तब्येत बरोबर नाही, मला मौन पाळायचं सांगितलंय, तुला म्हणलं ना दुसरा एखादा महाराज पाठव म्हणून. ती म्हणे मग चांगलं बोलवतो ना काय आला 10-5 हजार बुडीतो. सब पैसे के बाई दिल का साथी. महाराज जग भामट्याच आहे, जग भामट्याच आहे. तो काया नगर का नगर का सौदागर तुझे अपने वतन पे जाना है, तू तो काया नगर का सौदागर. माँ कहे बेटा मेरा है, पिता कहे बेटा मेरा है, ना माता का ना पिता का ये तो जन्म देने का नाता है. बहन कहे भाई मेरा है, भाई कहे बहन मेरी है, ना भाई का ना बहन का ये तो रक्षाबंधन का नाता है. बहिणीनं फोन केला दिवाळीला भावाला, अरे तुझ्या दाजीला कंपनी सुट्टी देत नाही, हे 2 पोरं सुटकेस घ्यायला येतो का? भाऊ म्हणला मला पण कंपनी सुट्टी देत नाही, तुला यायचं असलं तर तुझ्या पद्धतीने हे नाही तर मला माझी गुरु बहीण वळून जाईल. आणि यानं महाराज यानं बहिणीचा फोन ठेवला आणि याला मेवणीचा मिस कॉल आला. मेवणी म्हणली दाजी मला सुट्टी लागली, तो म्हणला 2च तासात येतो न्यायला. ना भाई का ना बहन का हे तो रक्षाबंधन का. शेवटी काय समाज विचित्र आहे, समाज विचित्र आहे. आणि एक सांगू का तुम्हाला, तुम्ही बाहेरून जर देवाकडे जाल तर तुम्हाला देवाकडे जावं लागेल, पण तुम्ही या सगळ्यांना सोडून आतून देवाकडे जाल तर तुम्हाला देवाकडे जाण्याची गरज नाही, देवच तुमच्याकडे. फक्त आतून हे सगळं व्यर्थ आहे, हे सगळं व्यर्थ आहे. शेवटी काय मला सांगा ना, शेवटी काय गाडी इथंच राहणार नाही, बंगला इथंच राहणार नाही, माईकवाला जाणार आहे, माईक तुम्ही नाही बघा, भगवान जाणार आहे, भगवान कीर्तनकार जाणार आहे, कीर्तन राहणार आहे, मंडपवाला जाणार आहे, मंडप खालचं बस खालचा हात रावलेलं ते राहणार आहे. तुम्ही सगळे कधी नाही मरण म्हटलं का भीती वाटते महाराज लोकांना, नको म्हणतात. मला परवा दिवशी संध्याकाळी एक म्हातारी भेटली रात्री, तिच्या हातात कंदील होता, कंदील कळतो ना, कंदील कंदील घेऊन चालली. तिला म्हटलं चालली कुठं? ती म्हणजे चालण्याची उद्या यायला लई व्हायचा. म्हणलं कंदील म्हणजे ही चुकाट्याच भ्या वाटत. मरणाची भीती वाटते लोक, वाटते का नाही? समजा मी जर तुम्हाला म्हणलो तुम्ही सगळे मारा तुमच्या क्रियाक्रमाचे कार्यक्रम माझ्याकडे यावा,
जमल का जमल का इकडे आलो होतो पुणे भागामध्ये मी दशक्रिया दिला आणि सहज बोलता बोलता म्हटलं 4-5 हजार लोक म्हटलं तुमच्या गावातले सगळे मरणार मरणार म्हणल्यावर लोकांनी दिले चेहरे सोडून एक होती 80-85 ची म्हातारी ती खुदकन गालात हसली आता मी म्हणलं खरं मर्म कुणाला कळालं म्हातारीला प्रवचन झालं म्हातारी माझं दर्शनाला आली म्हातारीने माझं दर्शन घ्यायचं तर मीच म्हातारीचं दर्शन घेतलं आजीबाई म्हणली बाबा माझ्या का पाया पडता म्हणलं वा वा काय तुमचा अभ्यास काय तुम्हाला मर्म कळालं ती म्हणली कशाचा अभ्यास कशाचं मर्म बाबा अहो म्हटलं मी म्हटलं तुमच्या गावातले सगळे मरणारे सगळ्यांनी तोंड सोडून दिले तुम्ही एकट्याच हसत होत्या ती म्हणे बाबा मर्म बिर्म काही कळालं नाही म्हणलं मग हसली कमून ती म्हणे मी या गावातली नाही मी दुसऱ्या गावातली महाराज वारिया न पाहे वाट आणि मरण न पाहे मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा भगवंताचं बोलावून आल्यानंतर काय आहे का जबर हरी का बोलावा आणि छोड की सब कुछ सगळे इथंच राहणार काय नाही महाराज काही नाही बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयरे विकोप्रमाणात सोडा सोडा लय होत या ठिकाणी महाराज कोणी नाही कोणी सगळे याच ठिकाणी त्याच्या पुढे जाऊन सांगू का तुम्हाला समजण्याकरता जाऊ ते सांगून जातो तुम्ही रेडिओ पाहिला का रेडिओ 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 पाहिला का रेडिओ म्हणायची त्याला बरोबर आमच्या वडिलांकडे आहे तू मला आमच्या वडिलांनी मागच्या महिन्यात ते म्हटले काही नाही मला रेडिओ पाहिजे आमच्या बहिणी त्यांना रेडिओ चालू केला त्या रेडिओवर गाणं लागतं अजून बी जुनं पहा इतकं भारी गाणं लागतं ते जुनं रेडिओ समजतं का पहा तुम्ही हुशार माणूस आज शिकले तुम्ही ऐकत असता माझं तर मत असं आहे तुम्ही कीर्तन ऐकू नका तुम्ही प्रवचन ऐकू नका फक्त रोज सकाळी उठल्या उठल्या तेवढं गाणं ऐकत जा आणि झोपायच्या टायमाला तेवढं गाणं ऐकत जा आणि 2 मिनिटं विचार करीत जा आपोआप तुम्हाला कळेल सांगू का गाणं सांगू का 100 द्यावं लागतील मूड मध्ये आणून काय घ्या गो पण सांगा ऐका मला ती गाणं असं आहे तुम्हारे मेल चोबारे यही रह जाएंगे सारे कुणी गायलेले गाणं मुकेश ते मुकेशनं गाणं गायला पा तो काय म्हणतो पा तुझा 10 लाखाचा बंगला असेल बाबा तुम्हारे मेल चोबारे यही रह जाएंगे सारे हे सगळं इथंच राहणार आहे आकड किस बात की प्यारे आकडोनी का राहतोय नहाती है ना घोड़ा है वहां पैदल ही जाना है खुदा के पास जाना है सजन रे झूठ मत बोलो खुदा के पास जाना है 25 लाखाची गाडी जरी असेल तर शेवटी काय 14 जणांचा खांदाच आहे ना हाती है ना घोडा आहे वा पैदल ही जाना पुढेही सांगितलंय त्याने लडकपण खेळ में खोया लहानपण खेळण्यात गेलं जवानी नींद भर सोया जवानी झोपण्यात गेली बुढापा देख कर रोया म्हातारपण आल्यावर का रडतो बाबा बालपण गेले नेनता तरुणपणी विषयी व्यथा वृद्धपणी प्रवर्तनी चिंता आणि त्याच्याही पुढे सांगितलंय त्याने चांगलं केलं तर चांगलं होईल आणि वाईट केलं तर भला कीजे भला होगा बुरा कीजे बुरा होगा यही लिख लिख के क्या होगा वही सब ही चुकाना है खुदा के पास जाना है खुदा के पास जाना है खुदा के पास जाना है भगवंताचं बोलावून आल्यानंतर काय झालं सगळं याच ठिकाणी गाडी बंगला धन दौलत संपत्ती आणि कोण माणूस केव्हा आपल्याला सोडून जाईल त्याचा काय भरोसा आहे ना जिंदगी एक किराए का घर आहे एक ना एक दिन बदलना पडेगा म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट या ठिकाणी अशी सांगितली जाते का माणसानं
माणसानं जीवन जगताना माळ घातली म्हणजे माणूस धार्मिक होतो असं काय नाही. माळा घालून काय माणसं दारू पितात का नाही पित? का नाही पित? कदा पितच. आता 31 डिसेंबर आला तो, आला का नाही? आला का नाही? आला का नाही? 31 डिसेंबरला एका जणांना माळ घातली. माझ्या कोण हॉटेलवर गेला आणि त्यानं माळ अशी साईडला काढली आणि मग प्याला आणि पेल्यावर परत माळ घातली. मी म्हणलं काय माळ घालून प्याला? तो मला घालून नाही पेलो, काढून पेलो. नाही विचित्र मंडळी असतात. महिना मला माळ घालून जाऊ द्या, पण यांच्यापैकी कोण कोण दारू पितंय तुम्हाला दाखवू का? दाखवू का? हा दाखवा, मी खातो माळ त्यांचा. दाखवा दाखवा, तुम्हाला अजूनही सोडता आली बरी त्यांची. अरे 25 महिला एकत्रित आले तर लगेच दारू बंद करू शकतात? नाही करू शकत. आणि दारू पिऊ नये या मताचा माणूस मी नाही, पण विकत पिऊ नये. हा विकत घ्यायची कशाला? गलास खिशात ठेवून येईन तेव्हा धरण पे. तुझ्याकडे नाहीये का? जाऊ तुम्हाला दारू पिणारी 2-4 जण व्हायला दाखवून जातो आज. टाईट बाबर माझ्याकडे खाली मान घालायची नाही, मग तर दारलाच. महिला म्हणले दारू पिणारा वळ खायचा असेल ना, वळ खायचा तर त्याचे ढोपर येत नाही. तुम्ही आता नका चेक करू बरं. हे ढोपर येत नाही, हे ढोपर ह्या शिवर आलेली राठी, डोळे कायम ताईट, निष्ठ भामट्या नजरानं पाहणार ती लोकांवर महाराज. लय विचित्र मंडळ. एक सांगू तुम्हाला, हे गळ्यात माळ घालून दारू पिणारी माणसं मरायच्या टायमाला सोयीची नाही म्हणत बर का. इथून मागं कोणी पेत असेल तर देवानं तुम्हाला माफ करू, पण माझं कीर्तन ऐकून जर तुम्ही माळ घालून प्याल तर तुम्ही पुढच्या वर्षी या सप्त्याला फेगडे याल. फेगडे 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 म्हणजे कसे करून दाखवतो लगेच. दारू पिणारी पुढच्या वर्षी इथं सप्त्याला कशी येणार हे बा, असा येणार. आरती सुद्धा अशी कर्नाटक घालेला टंगा मग त्याला पोरं आरती झाल्यावर पोरं म्हणले बाबा प्रसाद. त्याचा हात असा, हा साधी असा, आता काय म्हणलं घेणार असा. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणनी सत्वर, जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. महाराज ज्या पद्धतीने आपण जैसी करणी, जैसी करणी व्हायचा फल, आणि आज नाही तो गेलेल्या कर्माची फेड एक दिवस त्या ठिकाणी करावीच लागते. म्हणून माळ घालणं हा परमार्थ नाही. म्हणून माणसानं परमार्थ करायचा असेल ना, एका वाक्यात तुम्हाला परमार्थाची व्याख्या सांगून टाकतो. ऐकून जा. परमार्थ परमार्थ परमार्थ. पर म्हणजे परक्याचा, दुसऱ्याचा, आणि मार्थ म्हणजे आत्मा. दुसऱ्याचा आत्मा न दुखवता केलेलं कार्य त्याचं नाव परमार्थ. हा परमार्थ माणसानं कसा केला पाहिजे? तुम्ही आम्ही खेळी मिळीन गदारोळे, असं माणसानं खेळी मिळीन परमार्थ केला पाहिजे. असं परमार्थ म्हणजे लय अवघड झाला. आता याला तो बाबा चालत नाही, त्याला तो बाबा चालत नाही, याला हा पर्याय जमत नाही, त्याला तो टाळकरी जमत नाही. आमच्या तर नाही अवघड झालं महाराज. नाही आमच्या तर नाही अवघड झालं महाराज की हा कीर्तनकारानं त्याला नाव ठेवायचं, त्या कीर्तनकारानं याला नाव ठेवायचं. ज्याला कमी येतंय ते आकडत लय, ज्याच्या पुढे माईक नाही ते म्हणतच नाही. काही माणसाला माईक न लागते म्हणतच नाही मला. आणि मग मला माईक नसून जर म्हणलं नाही मग त्या माणसाला क्षयरोग होतो शेवटच्या टायमाला. म्हणलं परमार्थ असा आहे, परमार्थ असा आहे, माणसानं परमार्थ बिन लाजपणा परमार्थ केला पाहिजे. लाज धरून नाही महाराज, लाज विसरून परमार्थ केला पाहिजे, तो परमार्थ होत असतो. अरे स्वतःचा मुलगा स्वतःच्या पायाखाली आला, भगवंता
स्वतःच्या नामचिंतनामध्ये अडथळा येऊ नये म्हणून स्वतःचा मुलगा स्वतःच्या पायाखाली तुडून टाकला. नवलाची गोष्ट ऐक सखई बाई, कुंभाराने बाळ तुडविले पायी. नामचिंतनामध्ये स्वतःचा मुलगा तुडवून टाकला पण नामचिंतनामध्ये अडथळा येऊ दिला नाही. या भक्तीला कोणती भक्ती म्हणतात नाही? भक्ती आम्ही केली सांडोनी उदवे आम्ही केली पण सांडोनी. महिला म्हणलं नवरात्र धरता तुम्ही? नवरात्र धरता का? अहो, नवरात्र धरता का? मग कधी मी गेल्यावर हा म्हणायचा का? नवरात्र म्हणजे काय सांगा बरं? हा हा बरं तुम्ही करा विचार, मी थोडा भात करून येतो. नवरात्र म्हणजे काय? मी काल एका बाईला विचारलं, म्हणलं नवरात्र का धरीती? ती म्हणजे माझी सासू धरीत होती म्हणून धरीती. याला गतानुगतिक भक्ती म्हणतात तुकोबाराच्या भाषेत, गतानुगतिक. महिला म्हणलं नवरात्र, अहो नवरात्र या असे या गुरुवार संपले का? गुरुवार संपले का? हा चालू आहे अजून? हा चालू दे चालू दे. कुठं अक्कल गाठ टाकली यांनी. गुरुवार धरी ती सासरा उपाशी मारी ती तुझ्या बाबाची पेंडे झाली. उद्या कळण आमच्या बाबाचं दाम का तुम्हाला. नाही मला नाही बदल करावा लागला. ऐक माझा विषय प्रबोधन आहे आणि मी बाबाकडेच आहे म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट आहे का महिला म्हणून एक सांगू तुम्हाला. नवरात्राचा नियम असेल. नवरात्र म्हणजे आपल्या डोक्यात काय असतं? बगर दळून आणा, राजगिऱ्याची लाडू करा, खारीका आणा, खोबरं आणा. अजून काय काय चालतं तुमच्याकडे? हा साबुदाणा अजून, हा केळी अजून, हा रताळ अजून. लईच भारी नाव सांगितलं बुवा. अजून यंदा तर आमच्या घरची म्हणजे भेंडी चालवती, त्यांना म्हणलं वांगच खाणं येडे हो. असं भेंडी बकरीच्या भाकरी खाऊ. महिला म्हणतात नवरात्राचा नियम आहे का? नवरात्राचा नियम आहे का? ज्या बाईला मरेपर्यंत नवरात्र धरायचंय ना तिनं मरेपर्यंत कधी नवऱ्याला मागं बोलू नये. करा बरं हातवर आतापर्यंत कोण कोण मागं बोललं नाही? जी बाई माझं कीर्तन ऐकून नवऱ्याला मागं बोलेल तिनं पुढच्या वर्षी वडाला गरके मारायचे नाही, तिनं बाबळीला गरके मारायचे. कशाला नाटक करते बाहेर? आणि तुम्ही पण ध्यानात ठेवा पुरुष मंडळी, काय बायकोचं ऐकून घेऊन बात काय नाही का? ज्या दिवशी आपली बायको आपल्याला मागं बोलली ना, ज्या दिवशी आपली बायको आपल्याला मागं बोलली ना दुसऱ्या दिवशी दिसता कामा नाही, आत्महत्या करून टाकायची. मी पण करणार आहे 4-5 दिवसात. काय क्षणात जग तू? आपली आई आपल्याला बोलली आपण सहन केलं का? केलं का? आपला बाप आपल्याला बोलला आपण सहन केलं का? केलं का? आणि मग इथंच सहन करायचं. माग बोलली का पहिल्या ठोक्यात दात पाडून टाकायचं. पती हा परमेश्वर आहे आणि सरकार म्हणतो महिलांवर अन्याय होतो. आता मला खरं सांगा पुरुष मंडळी, महिलांवर अन्याय होतो का पुरुषांवर? खरं बोला खरं. ज्यांच्या बायका आली ते नका बोलू, नाही तर धोका होऊ शकतो घरी गेल्यावर. खरं सांगा पुरुष मंडळी, कुणावर अन्याय होतोय? तुम्ही बोलायचीच बोलताय. महिला म्हणत तुमचं काय मत आहे? महिलांवर का पुरुषांवर? तुमच्या अन्याय अन्याय अन्याय. अरे 40,000 रुपये पगार आहे काहींना.
लुंगी लावून पाणी भरी रे नळावर लुंगी लावून पाणी भरी. किती विचार पाणी भरणारे पाणी भरायचं बंद करा उद्यापासून. आता पाणी भरायचं असेल का मॅडम चालल्या का बचत गटाच्या मीटिंगला गडी चालला दळायला. बरं नाही दुनियाची बाजू घेऊन निघाला पुढे. सरकार म्हणतो महिलांवर अन्याय महिला मंडळ तुमचं दैवत म्हणजे सर्वात महत्वाचं दैवत हे पती हाच परमेश्वर आहे. प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले तर महाराज सीतामाई वनवासाला त्यांच्या बरोबर निघाले आणि सीतामाईनं वनवासाच्या काळामध्ये सगळ्यात जास्त सेवा केली असेल पतीची. पती हा परमेश्वर आहे. मरेपर्यंत वाक्य लक्षात ठेवा. नाही आपण जर आपल्या पतीचा अपमान करत असेल नाही आपला उपयोगच नाही. तुम्ही किती गुरुवार धरा 5 गुरुवार उलटा पालटा धरा तुम्ही काहीच फरक पडणार नाही. म्हणून सर्वात महत्वाचा मुद्दा आहे का खरा परमार्थ करायचं असेल ना तर त्याच्याकरता महाराज सर्वात महत्वाच्या गोष्टी अशा आहेत का आपल्याला हा परमार्थ खेळीमेळीनं आनंदानं करायचा आहे. म्हणून देवाला मानत नाही असा माणूसही जन्माला आलेला नाही. तुम्ही सगळेजण देवाला मानताय पण देवाला मानण्यापेक्षा मला सांगा तुमच्यापैकी कोण देवाला मानत नाही हातवर करा बरं. मानता सगळे मानता का मानता का मग ऐका आता तुम्ही सगळेजण देवाला मानता पण मी एकटा देवाला मानत नाही. काय करायचंय दगड आणायचे का पण पुढचं वाक्य आहे का तुम्ही सगळेजण देवाला मानता मी एकटा देवाला मानत नाही पण मी देवाला जाणतो हा माझा स्वाभिमान आहे. मग मला सांगा देवाला मानणं महत्वाचं का जाणणं महत्वाचं. मग दगड कोणी कोणा राहणार पाहिजे. अरे रस्त्यानं चालता चालता दगडाला शेंदर लावलं तर लोक त्याच्याही पाया पडतात. याला देव मानणं असं म्हणतात. पण एकनाथ बाबांना काशीवरून पाणी आणलं आणि रस्त्यानं चालता चालता गाढवाला पाजलं याला देव जाणलं असं म्हणतात. आणि त्या देवाला जाणायचं असेल तर त्याच्याकरता काही नाही महाराज. पिते दूध डोळे मिटून जात मांजराची मनी चोर त्याच्या कारे भीती चांदण्याची सरावल्या हाता नाही कंप का सुटावा उघडदार देवा भक्तीचा ठेवा आहे. फक्त या ठिकाणचं दार उघडणं गरजेचं आहे. आतमध्ये ईश्वर आहे. कारण तुकोबारायाची भाषा अशी आहे देव पहा वयाशी गेलो आणि तिथे देव आहे. सर्व घटी राम देहा देई एकाने सूर्यप्रकाशक सररश्मी नवे नवे महाराज असं सांगितलं जातं. देव आहे विठाला विठाला देव आहे देव आहे हो हृदय मंदिरी शोधून पाये देव नटला नाना पारी. ती पेटीची सोय असली का अशी अडचण येते. तुमच्या भागात पेटी वापरण्याच्या पहिल्या
येते ती देवाला आवडते, जी देवाला आवडते तीच. आता आवडीची भक्ती वेगळी. आवडीच्या प्रकाराचा विचार जर केला तर एकनाथ बाबा सांगतात आवडे देवाशी ऐका तो प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ काळा गोपी चंदनच्या हृदयी कळवाळा वैष्णवांचा. पण इथं आवडते तीच करायची सांगितली का? जी देवाला आवडते ती जर तुम्ही केली तर निश्चित तुम्हाला त्या ठिकाणी महाराज भगवंत भेटेल. म्हणून तुम्हाला आवडते तीच करणं गरजेचं आहे. पण आवडते ती कोणती? तर संकल्पावी माया संसाराची. आणि संकल्पावी माया संसाराची म्हणजे काय? तर ऐका, जेवढ्या प्रेमानं प्रपंच तेवढ्याच प्रेमानं परमार्थ, याचं नाव संकल्पावी माया संसाराची. आता मला सांगा, तुम्ही आणि मी आपण संसारावर किती प्रेम करतो याची गिनती का काय? गिनती का काय? बायकोवर किती प्रेम करतो गिनती आहे का? गिनती आहे का? मग जेवढं प्रेम आपण इकडे करतोय ते प्रेम करा आणि देवावर करा. कोणाप्रमाणे? सुदामा ब्राह्मण दुखी दरिद्री पिढीला मुष्टीभर पोहे घेऊन त्याच्या भेटीला गेला. शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला गा. ज्या पद्धतीनं सुदाम्यानं प्रेम केलं त्या पद्धतीनं नाही तर महाराज ज्या पद्धतीनं आमच्या राधिकेनं कन्हैयावर केलेलं प्रेम, ते प्रेम तुम्ही भगवंताला द्या. कारण भगवंताला भक्ती प्रेमाधीन भगवंताला पाहिजे ते प्रेम. कारण प्रेम सुख दी आणि प्रेम सुख दे. म्हणून संकल्प आणि माया तुम्ही संसारावरचं प्रेम काढा आणि माझ्या भगवंतावर करा. आता मला सांगा, संसाराचं तत्व असं आहे, संसारामध्ये तुम्ही किती प्रेम करा तुम्हाला आनंद मिळेल पण तृप्ती मिळणार नाही. कारण का? नाहीतरी संसार जाईल. विषयाची समसुख वेगळाची बावली नाबराची सावली जाईल रे, स्वप्नीची चैने जाईल रे. नाहीतरी संसारी गोष्ट नाही आला जाणार. संसाराचं काय घेऊन नाही. मला सांगा, मी म्हणतो मी एक जोड नवीन लग्न झालेलं जोडतो. नवीन लग्न झालं महाराज, त्यांना एक मुलगा झाला. मुलगा झाल्यानंतर महाराज एक दिवस बायको पाणी आणायला गेली, रानात राहत होते आणि पोरग त्या झोळीमध्ये होतं. माणूस किती गुंततो संसारामध्ये. ते लहान मुलगा त्या झोळीमध्ये होता. तेवढ्यात लहान मुलगा रडायला लागला. आता मला सांगा महिला मंडळ, लहान बाळ रडायला लागल्यानंतर सांभाळायची माहिती जास्त तुम्हाला काही आणला? आईला का बापाला? आईला का बापाला? आईला. आता पोरग झोळीत रडायला लागलं, मग बापाने काय केलं? रडू नको, मग मी पाण्याला गेली. त्याला म्हणलं थोडा हळूच दे ना, रोजानं लावलंय तुला. त्याचा कताडा कसा रडू नको, मग मी पाण्याला गेली. असं करता करता मग मी पण आली पाणी घेऊन. पोरग त्यानं महाराज असं कडेवर घेतलं आणि मग ते पोराला दाखवत होतं, रडू नको, आपली मम्मी पाणी घेऊन आली. रडू नको, आपली मम्मी पाणी घेऊन आली. पोरग म्हणलं रडायचं थांबतो बा, पण मम्मी माझी का तुझी मला अगोदर सांग. मग पुढचा गोंधळ. एवढं संसारामध्ये दंग होण्यापेक्षा माणसानं एवढं प्रेम जर माझ्या भगवंतावर केलं ना दादा, माझा भगवंत असा आहे, तुम्ही माझ्या भगवंताला प्रेम द्या. कारण असा आहे महाराज, कोण कहता है भगवान आते नहीं रे, द्रौपदी जैसे तुम बुलाते नहीं रे. कौन कहता है भगवान खाते नहीं रे, नामदेव जैसे तुम खिलाते नहीं रे. महाराज भगवंताला फक्त प्रेम पाहिजे. भगवंत जेवेल आपल्या हातानं, पण प्रेमाचं जेवण पाहिजे आपल्याला. म्हणून जे प्रेम भगवंताला पाहिजे त्या संसारावरचं प्रेम काढा आणि माझ्या भगवंतावर करा. याच भक्तीचं नाव आहे संकल्पावी माया संसारा. प्रेम करा. पण साधकाने विचारलं तुकाराम महाराज, संकल्पावी माया संसाराची भक्ती देवाला आवडते, संसारावरचं प्रेम काढायचं, तर आमच्या संसाराचं काय सांगितलं? संसाराचं काय नाही. ठेवले आनंदी तैसे जिरावे, चित्त असू द्यावे समाधान समयाशी, सादर व्हावे देव ठेविल तैसे राहावे. अल्लाह रखेगा वैसा भी रहना, मौला रखेगा वैसा भी रहना. जसं देव ठेवी पण बळच नाही, बळच नाही, बळच फुल
याला एका गाडीला धडकला, एक हात मोडला, एक पाय मोडला, आणि मग त्याला तुम्ही दवाखान्यात भेटायला गेले. काय दत्ता पाटील कसं काय झालं? तो म्हणा काय ठेवली आनंदी तू प्याला, तू धडकला, त्याच्यात देवाचा काय दोष आहे? म्हणून देव ठेवेल तसं राहा, सगळं काही त्याच्यात झालं नाही चालेल. हे शरीर सुवर्णाचे मणी केले ते सोन्याच्या सुती ओविले, पैसे म्या जग धारिले सवय व्यांतरी म्या बोलविल्या वेदू बोले. किती गोड वर्णन करावं माझ्या माऊलीनं. करणारा जर तो आहे तर देव ठेवील तसं माणसानं राहिलंच पाहिजे. आणि जर असं राहिलं नाही तर वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगाने ते फळ संचिताचे. शेवटी तुमच्या पदरामध्ये केवळ त्या ठिकाणी दुःख पडणार आहे. आणि म्हणून त्या नियमाने यथामती या अवकाश धावत्या वेगामध्ये या ठिकाणी येण्याचा प्रयत्न केला, बोलण्याचा प्रयत्न केला. आपली वेळ संपूर्ण 5 मिनिटं झाली, पण थोडं 5 मिनिटं लेट चालू झालं, 5-10 मिनिटं, म्हणून 5 मिनिटं चालेल ना? अजून 5 मिनिटं झालं का? अहो चालेल का? हा चालू द्या, चालू द्या. हे ऐका, महत्वाचा मुद्दा. आल्या आयुष्यामध्ये तुम्हाला माझं कीर्तन नाही समजलं तरी चालेल, पण जाता जाता माझ्या कीर्तनाचे संदेश बरोबर घेऊन जा. माझी विनंती आहे तुम्हाला, कीर्तन प्रवचन कुठपर्यंत ऐकणार आहात? कुठपर्यंत आम्हाला पैसे देणार आहात? कधी परिवर्तन तयार करणार आहात? प्रश्न पहा. कुठपर्यंत कीर्तन प्रवचन ऐकणार आहात आणि कुठपर्यंत आम्हाला पैसे देत राहणार आहात? आपल्यामध्ये कधी परिवर्तन करणार आहात? परिवर्तन करण्याचा निर्णय करा. सांगणारा एकटाच आहे आणि ऐकणारा एकटाच आहे. असा विचार ज्या दिवशी या महाराष्ट्रात होईल त्या दिवशी महाराष्ट्रामध्ये कीर्तनातून परिवर्तन होईल. अन्यथा आपण जर याच्या त्याच्यावर दोष लोटले तर आपल्यामध्ये परिवर्तन होणार नाही. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, माझं कीर्तन विसरले तरी चालेल, पण माझ्या कीर्तनाचे संदेश कधी विसरू नका. जन्मापासून तर मरेपर्यंत लबाडी कधी करू नका. गुंडागिरी करणाऱ्या माणसाला अंधारात सपोर्ट कधी करू नका. कारण गुंडागिरी करणाऱ्या माणसाला अंधारात सपोर्ट करा तर गल्ली ते दिल्ली गुंडागिरी होऊन जाईल आणि सामान्य माणसाचं जगणं मुश्किल होऊन जाईल. गरीबाच्या झोपडीतला दिवा विझवण्याचा अधिकार देवानं तुम्हाला नाही दिला. म्हणून गरीबाच्या झोपडीतला दिवा विझवून स्वतःच्या घरामध्ये उजेड करण्याचा प्रयत्न कधीच करू नका. सदाचारानं वागता येत नसेल तर वागू नका, पण कधी कुणाचं वाईट चिंतन करण्याचा प्रयत्न करू नका. परोपकार हेच पुण्य आहे. आल्या आयुष्यामध्ये आईची सेवा आणि बापाची सेवा ईश्वर सेवा आहे. महिला मंडळ, तुमच्यापैकी निम्म्या सुना आज आता सासूबाई संग बोलत नाही. हात वर करा बरं. खोटं बोलाल तर रात्रीतून मराल. किती विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अरे सगळं तीर्थाच्या दोरे जे काम आता एक सांगू तुम्हाला, मला गेल्यानंतर रडायचा पगड करायचा नाही अजिबात. किती सुनानं त्रास देऊ द्या सासूला, पण सासू गेल्यानंतर रडती का नाही? आणि तुम्ही सावध व्हायचा अशा टायमाला. रडायला लागली ना लगेच ठोकाणा. कशाला रडती आता? जिच्यापणी भाकर नाही घातली माझ्या इथं, आता बरं रडायचा पगड करते. बऱ्याच जण मी तोंड सोडले. हे महाराज, मी बोलत नाही, ती आई सांगते. माझा विषय आई आणि बाप आहे, पण आपल्याला ते बोलायच्या वेगळ्यामध्ये त्याला वेळ भेटला नाही आज बोलायला, तरी सांगून जाईल तुम्हाला जाता जाता. ती आई सांगते, बाबा जिवंतपणी कधी पुसले नाही, आता कशाला म्हणतोस आई, आता कशाला म्हणतोस आई. आणली नाही कधी खाण्या मिठाई, डॉक्टर गोळी नाही कसली दवाई. बाबा जिवंतपणी कधी विचारलं नाही, गेल्यानंतर कशाला रडतो? मेल्यावरती रडतो कशाला? उगीच ताण नको देऊ घशाला, उगीच ताण नको देऊ घशाला. ती आई सांगते, बाबा गेल्यानंतर कशाला रडतो बाळा? जिवंतपणे ऐकते आहे. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा केला, ठेच लागे माझ्या पायाला, अश्रू येते तिच्या डोळ्याला. आई ती आईच असते. स्वामी तिने
आईचा मावळला आई ती आई असते हो. त्याच्याही पुढे जाऊन सांगू तुम्हाला, हे जग एक बाजार आहे आणि या जगाच्या बाजारामध्ये अनंत अपराधाला निर्दोष सोडणारा कोर्ट आमच्या आईचं हृदय आहे. एखाद्या आईला म्हणा तुम्ही मावशी तुमचा मुलगा दारू पिलाय, ती म्हणते पिणार नाही. तिनं पिलेला पावल्या ती संती संतीनं पिला असं. अरे त्या बेकार पोरानं त्या आईला रात्रदिवस समारोह द्या आणि त्या आईला म्हणा मावशी तुमचा मुलगा दारू पिऊन तुम्हाला रात्रदिवस मारतोय, काही वाटत नाही. आई का म्हणते माझ्या हे माझा मुलगा आहे, दारू पिऊन मला मारतो ना, एक दिवस त्याच्याच खांद्यावर जाईल याचं नाव आहे. तुमच्या बारवी गाव मध्ये आई राहत होती. आईला एकुलता एक मुलगा झाला आणि बाप मरण पावला. आई म्हणली जाऊ द्या वंशाला दिवा वाढव नका, तुम्हाला जीवन जगावं लागणार आहे. आईनं पोरगाला मोठं केलं, मुलगा शाळेत घातला, कॉलेजला गेला, महाराज मुलाला सगळं काय केलं. मुलगा एका कंपनीत कामाला लागला, मुलाचं लग्न झालं. आई तर 65च्या घरात गेलं होतं. आईनं मुलाला विचारलं, बाळू बाळू माझ्या डाव्या बाजूचा डोळा दुसरे बाळू, माझा डोळा खराब झाला तर तू काय करशील रे. आईनं सांगितलं, पोरानं सांगितलं आई मी तुला मुंबईला दवाखान्यात देईन. मुंबईला नाही नीट झाला तर रे. अगं आई मी तुला पुण्याला दवाखान्यात देईन. पुण्याला नाही नीट झाला तर रे. अगं आई मी तुला बाहेरच्या देशात दवाखान्यात देईन. आई 2 एकर जमीन विकेल आई, पण तुझा डोळाच नीट करील आई. आई फ्लॅट विकून टाकील आई, पण तुझा डोळाच नीट करील. आईच्या डोळ्यात खळकण पाणी आलं. आईच्या डोळ्यातलं पाणी गालावर पडलं. महाराज उशीचा करोला झाला होता. आई रडत होती आणि महाराज रडणारी आई बाळून पाहिली आणि बाळून आईला सांगितलं, हे आई डोळे पुस आई. अगं तुझा डोळा खराब झाला तर मी 2 एकर जमीन विकायला तयार आहे. तू का नाही रडणार आई, तू का नाही रडणार आई. पण आई हे आई तुझा डोळा खराब झाला तर मी फ्लॅट विकायलाही तयार झालोय. आता माझा डोळा खराब झाला तर तू काय करशील का आई. हे आई माझा डोळा खराब झाला तर तू काय करशील का आई. आमची आई काय म्हणली माहिती, आमची आई म्हणली हे बाळू एक तर तुझा डोळाच नाही खराब होणार, पण ज्या दिवशी तुझा डोळा खराब होईल ना बाळू, त्या दिवशी तुझी आई तुला दवाखान्यात नेण्या अगोदर इथं डोळा काढील आणि तुला देईल. याचं नाव आई आहे दादा. जगाच्या बाजारामध्ये स्वतःचा डोळा काढून देणार मात्र आई आहे. सबसे बडी है माँ पगले, सबसे बडी है माँ. आई ती आई असते दादा. आईची सेवा बापाची सेवा ईश्वर सेवा आहे. आई गेल्यानंतर आईची किंमत कळते आणि बाप गेल्यानंतर बापाची किंमत कळते. आई घराचं मांगल्य आहे तर बाप घराचं अस्तित्व आहे. पण आई बापाविषयी मी 54 गाथा लिहिलेल्या आहे. बोलायला लागलो तर रात्रही बोलायची नाही. आई ती आई, बाप तो बाप. आईची आणि बापाची सेवा करा. माझं कीर्तन ऐकून महिला मंडळ, माझं कीर्तन ऐकून तुम्ही जर सासू सासऱ्याची सेवा करीत नाही तर तुम्ही पुढच्या वर्षीचा सप्ताह पाहत नाही. नाही आणि तुमच्या श्राद्धाचं कीर्तन केल्याशिवाय खळेकर महाराज पण मरत नाही. तुमचा कार्यक्रमच होणार. मला सांगा ना महाराज, माय बाप केवळ का शिकेने न जावे तसे पुंडलिके काय केलं, पण आई वडील पण तसेच पाहिजे बरं का. आई वडील पण त्या संस्काराचे पाहिजे. म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट आईची बापाची सेवा करा. ज्यांच्या मुली लग्नाला आहेत महाराज त्यांनी 2 वर्ष आपल्या मुलीचं लग्न लेट करा. आपल्या स्वतःची मुलगी खुरप्याला देऊन खुरपणारी म्हणून पहा. आपल्या स्वतःची मुलगी एखाद्या भिकाऱ्याला देऊन भिकारी म्हणून पहा. झोपडपट्टीत देऊन झोपडपट्टीत राहणारी म्हणून पहा. पण एखाद्या बेवड्याला देऊन विधवा पाहण्याची वेळ तुमच्यावर कधी येऊ देऊ नका. माझं कीर्तन विसरले तरी चालेल, माझ्या कीर्तनाचे संदेश कधी विसरू नका. म्हणून त्या नियमाने या ठिकाणी ज्यांच्यामुळे येण्याचा योग आला असे आदरणीय श्री आमचे सुभाषभाऊ मिरकुटे तसेच आमचे गुरुनाथ दादा यांच्यामुळे या ठिकाणी येण्याचा योग आला. सर्वांना त्या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद. उपस्थित असणारी सर्व टाळकरी मंडळी, महाराज मंडळी सर्व माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत. सर्वांच्या चरणावर या ठिकाणी साष्टांग प्रणिपात. आमचे मृदुंगाचार्य दोन्ही महाराज खूप गोड वाजवतात मृदुंग, त्यांना या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद. आमचे शिष्टीमाले दादा त्यांना या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद. मंडपवाले दादा त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. सर्वच महाराज मंडळी, सर्वच महाराज चांगले होते. तुम्ही पण श्रोते पण चांगले होते, पण मीच एकटं वाईट होतो.
म्हणून तुम्हा सर्वांचे या ठिकाणी परत एकदा कोटी कोटी धन्यवाद. विशेष करून बाहेरगावून आलेली मंडळी, आमचे देवेंद्र भाऊ, किरण भाऊ, श्रो गणेश भाऊ, सर्वांचेच या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद. आमच्या बरोबर आलेले आमचे दाजी आसाराम दाजी धाडगे, त्या पद्धतीनं टाकले डोकेश्वरून आमचे मित्र या ठिकाणी आज आलेले पप्पूदादा वासुंदे, त्यांना या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद. जाता जाता एक सूचना, जे तुम्हाला मायबापाविषयीचे संदेश सांगितले त्या संदेशाचं माझ्या आश्रमाचे एक दिव्य संदेश म्हणून कॅलेंडर उपस्थित आहे. त्याच्यावर अनमोल लाखाचे विचार आहे. खाली माझा मोबाईल नंबर आहे, माझ्या आश्रमाचा पत्ता आहे, डिटेल माहिती त्याच्यावर आहे. ज्या आईबापाविषयी तुम्हाला म्हटलं 54 कथा लिहिल्या, त्यापैकी मी एका पुस्तकामध्ये काही कथा आणि काही गीतं प्रकाशित केलेल्या आहेत. त्या पुस्तकाचं नाव आहे काय पाप केलं त्या आई बापानं. आपल्या मुलांवर संस्कार होण्याकरता ते पुस्तक आणि कॅलेंडर आहे. ज्याला पाहिजे त्याला इकडच्या गेटमध्ये माझी गाडी उभी बोलेरो 1005 नंबरची, त्या ठिकाणी तुम्हाला पुस्तक आणि कॅलेंडर भेटेल. प्रत्येकाने एक एक घेऊन जा, वाचा, आचरणात आणण्याचा प्रयत्न करा, पण फुकट नाही. झाली ती तयारी, जाऊ एक एक घेऊन. कॅलेंडरची किंमत 20 रुपये, पुस्तकाची किंमत 30 रुपये, 50 द्यायचे आणि दोन्ही घेऊन जायचं. 500 चालणार नवे चालते नाही माना. त्याच्यामुळे मला लय आवड झालं पैशामुळे. यांनी तर पैसे चोरायचे सोडून दिले नवऱ्याच्या, त्या म्हणतात नको. बंद झालं का नाही कार्यक्रम? जाता जाता एक संदेश ऐकता फक्त माझा. सरकार जर एका रात्रीतून नोटा बंद करू शकतं, अरे हे सरकार एका रात्रीतून नोटा बंद करू शकतं, तर हेच सरकार एका रात्रीतून दारू का बंद करू शकत नाही? महाराज, दारू बंद करण्याकरता मोर्चे काढा, दारू बंद करण्याकरता आंदोलन करा. तुम्हाला काय गरज लागेल मला फोन करा. दारू बंद करण्याकरता महिलांनी एकत्रित या, 5-25 महिलांची टीम तयार करा. पेटा दिसला का पोत्यात घाला, त्याला हाना. तुम्हाला काय काढ्या लागतील, काय गरज लागतील तेवढे आपल्या. तुम्हाला आता 4-5 काढ्या लागल्या तर आपल्या गाडीत पडेल. म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट या ठिकाणी येण्याच्या योगाला सर्वच महाराज, आदरणीय महाराज मंडळी, वैकुंठवासी परमपूज्य गुरुवारी शंकर महाराज शाळकर, वैकुंठवासी परमपूज्य सोमनाथ महाराज, हरिभक्त पारायण विष्णू महाराज भंडारी, हरिभक्त पारायण अंबादास महाराज, बाळराम बुवा वासुंद्री, या सर्वांचेच या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद. परत एकदा सोबत सर्वांची या ठिकाणी शतशाबा. झालेली सेवा गेल्या 12 वर्षापासून ज्यांच्यामुळे मी या स्टेजवर उभा आहे, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक बुलंद आवाज, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक भयानक वादळ, ज्यांनी कीर्तनाच्या बाबतीत महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा कीर्तनाचं रेकॉर्ड ब्रेक केलं, असे आमचे गुरुवर्य जे उद्या तुमच्याकडे येणार आहेत, महाराष्ट्रातील थोर समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या चरणी सेवा समर्पित आणि सेवेला पूर्ण विराम विठोबा.